सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या नीलम उदय शिर्के सामंत, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री मेघराज राजे भोसले आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब भोईर हे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. तसंच सुनील महाजन, कोथरूड नाट्य परिषद अध्यक्ष, विनिता पिंपळखरे मॅडम, लेखिका आणि दिग्दर्शिका या नाटकाच्या, आलोक राजवाडे, अभिनेते, दिग्दर्शक, गायक, चित्रकार आणि नाट्यकर्मी, भडीपा आपण सगळेच जण बघतो, त्यामध्ये त्यांना आपण नेहमी बघतो. तसंच रमा माधव अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसूत्रीवर नाट्य संस्कार कला अकादमी दिमाखात उभी आहे आणि त्याचा आधारस्तंभ श्री प्रकाश पारखी सरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. नमस्कार. रंगमंचावरील सर्व मान्यवर, आज खरं म्हणजे खूप बोलायचं मनात होतं, परंतु काही तांत्रिक गोष्टीमुळे आधीच प्रयोगाला उशीर झाला आणि पुढं व्यावसायिक प्रयोग आहे, त्यांना वेळेवर नाट्यगृह उपलब्ध करून देणं आपल्याला आवश्यक आहे. तेव्हा अगदी थोडक्यामध्ये बोलतो. प्रास्ताविक. नाट्यसंस्कारचे गीत आम्ही गाऊ, जगाला नाट्यधर्म शिकवू. नाट्याचे शास्त्र शिकावे, अभिनयात रंगून जावे, धीटपणाने बोलून स्पष्ट शब्दोच्चार करून व्यक्तिमत्व आम्ही फुलवू. नाट्यसंस्कारचे गीत आम्ही गाऊ, जगाला नाट्यधर्म शिकवू. असं व्रत घेतलेलं गेले 44 वर्ष, आता हे 45वं वर्ष आहे आणि हे नाट्य सर्वांनी शिकावं, जगाच्या रंगमंचावर सगळ्यांनी आपापल्या भूमिका चांगल्या कराव्या यासाठी केलेली ही धडपड आहे. आपण या नाटकाबद्दल आपण जास्त ह्याच्यामध्ये दृकश्राव्य चित्रपटा ह्याच्यामध्ये बघितलंच आहे आपण फिल्ममध्ये, परंतु आमच्या संस्थेचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नाट्यछटा. या नाट्यछटा या प्रकाराला आम्ही उजाळा दिला. 33 वर्ष आम्ही या नाट्यछटात स्पर्धा घेतल्या आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आता त्या नाट्यछटेला खूप चांगलं लोकांना समजायला लागलेलं आहे आणि त्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या 100व्या संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नाट्यछटा स्पर्धा घ्यायचं ठरवलं आहे असं मला कळलं आहे. बरोबर आहे ना? आणखीन एक बातमी मला कालच कळली आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे अंमळनेरला होणार आहे त्यामध्ये पण बालसभेमध्ये नाट्यछटेचा एक विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नाट्यछटा या प्रकाराला गेले 33 वर्ष आम्ही म्हणतो की खूप चांगला प्रकार आहे, सगळ्यांना उपयुक्त आहे. तर त्याचं महत्त्व आज या 2 संमेलनापर्यंत आलेलं आहे. म्हणजे ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर ते जाईल आणि हे नाट्यछटेच्या आमच्या कार्याचं हे यश आहे असं मी म्हणेन की आज सगळ्यांपर्यंत ती नाट्यछटा पोहोचली. बालबा केळकर स्मृतिकरण नाट्यस्पर्धा असतील आणि त्यानंतर आता आम्ही जास्त लक्ष देतो आहे ते म्हणजे अभ्यास नाट्यस्पर्धा. अभ्यासाच्या विषयावरती नाटक शाळेमध्ये झालं पाहिजे आणि अभ्यास तर सगळ्या पालकांना सध्या अभ्यास हवा आहे, पण अभ्यासाच्या माध्यमातून का होईना मुलांना नाटक करायला मिळावं, वर्गात नाटक करायला मिळावं आणि अभ्यासाबरोबरच त्यांचं व्यक्तिमत्व या नाट्यशास्त्राच्या अभ्यासामुळे, नाट्यशास्त्राच्या सादरीकरणामुळे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होईल. तर या अभ्यास नाट्यस्पर्धेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं, जास्तीत जास्त याचा प्रसार करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या नंतर आता आपण बघितलं की मध्येच नाटक होता होता प्रेरणा, गोट्या आणि हे एकदम मोठे झाले, दाढी आली पार त्या प्रतीकला आणि याला. तर हे सगळे पूर्वी लहानपणी यांनी या भागात काम केलं होतं आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती म्हणून त्यातला एक सीन या मोठ्या कलाकारांनी केला. आणि दुसऱ्या अंकामध्ये आणखीन एक सरप्राईज आहे, त्यातलं एक सरप्राईज तर स्टेजवर आलेलं आहे. या सगळ्या मंडळींनी लहानपणी या नाटकात कामं केली होती, कारण 22 वर्ष हे नाटक चाललं आहे. या चळवळीच्या संदर्भात थोडीशी एक सनावळी खरं सांगू नये पण सांगायचं मला राहवत नाही आहे की 1972 साली ज्याला तिकीट लावून बालनाट्याचा प्रयोग म्हणतात असा माझा पहिला प्रयोग झाला 1972.
52 वर्ष झाली मी बालनाट्यातच काम करतोय. त्यावेळेचं नाटक होतं चित्रम खानोलकरांचं आम्ही आपले खोळोबा खोळोबा. बालचंद्र पानसे यांच्या आर्धना नाट्य संघातनं ते नाटक रंगभूमीवरती आली. ते माझं पहिलं नाटक. 1974 साली मी पहिलं नाट्य शिबिर घेतलं. त्याला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढचं वर्ष हे मी फक्त नाट्य शिबिरांकरता ठेवलेलं आहे. त्यावेळेला प्रयोग कमी होतील पण शिबिरं जास्त होतील असा माझा प्रयत्न आहे. आणि पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिबिरे घेण्याचा माझा विचार आहे. आणि 74 नंतर 78 साली या संस्थेची स्थापना केली की ज्याला या डिसेंबर महिन्यामध्ये 45 वर्ष पूर्ण होत आहेत. अशी ही आमची वाटचाल 50कडे चालू आहे. आणि आज विशेष आनंद होतो आहे की या चळवळीमध्ये आम्ही तिन्ही प्रकारे काम केलं. प्रशिक्षणही दिलं. काही काहींना असं वाटतं की 22 वर्षात फक्त 100 प्रयोग, पण आम्ही म्हणतो 22 वर्षात 100 प्रयोग. कारण एखाद्या बालनाट्याचे 100 प्रयोग करणं हे बालनाट्यात काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. आणि त्यातनंही फक्त हे एकच नाटक आम्ही करत नव्हतो, तर याबरोबर आत्ता सांगितलेला हा सगळा प्रवास की नाट्यडा स्पर्धा असेल, भालबा केळकर स्पर्धा असतील, अभ्यासू नाट्य स्पर्धा असतील, प्रशिक्षण शिबिरं जी फक्त पुण्यात न घेता पुण्याच्या परिसरात, महाराष्ट्राबाहेर, कर्नाटकात, मध्य प्रदेशात आणि भारताबाहेर अमेरिकेत सुद्धा नाट्य शिबिर घेतलं. त्यामुळे ह्या शिबिरांचा व्याप सांभाळून प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन, त्यामुळे हे प्रयोगांची संख्या कमी झाली असेल. फक्त डब्बुडोलचे 100 प्रयोग आज होत आहेत. पण याच्याबरोबर दरवर्षी आम्ही नाटक देतो. त्याच्यामध्ये आजोबांच्या गोष्टीचे 25 प्रयोग, आई शपथ विनीतांचं आणखीन एक सुंदर नाटक, त्याचेही आम्ही 60च्या वर प्रयोग केलेत. असे अनेक बालनाट्यांचे प्रयोग, त्याच्यातनं अनेक बालकलाकार आज व्यावसायिक रंगभूमीला मिळालेत. असं हे आमचं काम सुरू आहे. तेव्हा प्रास्ताविकामध्ये मी जास्त वेळ न घेता आजच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आता आपण काही सत्कार करूया. सर्वप्रथम मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या नीलम उदय शिर्के सामंत यांचा सत्कार करावा सरांनी अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री मेघराज राजे भोसले यांचाही सत्कार करण्यात यावा. सरांनीच करावा. तसंच अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांचाही सत्कार करण्यात यावा. सुनील महाजन कोथरूड नाट्य परिषद अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात येतोय. आलोक राजवाडे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, गायक, चित्रकार यांचाही सत्कार करण्यात यावा. त्यानंतर खत्री बंधू यांनी प्रयोगाला शुभेच्छा दिल्या आणि छोटा हातभार लावला, त्यांचाही सत्कार करण्यात यावा. श्रीवसौ बेल्हद ज्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावर येऊन सत्कार स्वीकारावा. श्रीवसौ बेल्हद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. श्रीवसौ बेल्हद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता आपण या 22 वर्षात ज्यांनी या नाटकांमध्ये काम केलं आहे त्या कलाकारांचे आता सत्कार करत आहोत. कृपया रंगमंचाच्या डाव्या साईडने येऊन सत्कार झाल्यानंतर उजव्या साईडने आपण जाण्याची कृपया शिस्त ठेवूया. खूप खूप धन्यवाद. मी आता नावं घेते. या नाटकात प्रतीकची भूमिका ज्यांनी केली होती ते प्रतीक पारखी, सक्षम कुलकर्णी,
सूरज पारसनीस, अश्विन फडके, अभिराम जोशी, आर्य चंद्रात्रे, प्रतीक शुभंकर, शर्व दाते, अथर्व कर्वे या सगळ्यांनी स्टेजवर यावं. एकेकांची मी ओळख करून देते, हे येतात तोपर्यंत. प्रतीक पारखी, पहिल्या प्रयोगातली प्रतीकची भूमिका ज्यांनी केली, नंतर वयानुसार त्यांची उंची वाढल्यामुळे तांत्रिक बाजू सांभाळायला लागले ते. पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, बॅकस्टेज अनेक प्रयोगांमध्ये त्यांनी काम केलं. सध्या ते नाट्यसंस्कारची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत. सगळे प्रतीक एकाच स्टेजवरती, किती सुंदर वाटतंय बघायला. सक्षम कुलकर्णी, प्रतीक नंतर अनेक रोल सक्षमनी केले. त्याच वेळेला आई शपथ नाटकाचे खरं तर प्रयोग चालू होते, त्यातही त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. पहिल्या DVD मध्ये सक्षमनी काम केलंय आणि आता ते आघाडीचे अभिनेते आणि प्रसिद्ध चेहरा आहेत. पक पक पकाक, दे धक्का 2, भाई व्यक्ती आणि वल्ली, खूप मोठी लिस्ट आहे, वेळ कमी आहे, अशा मालिकांमधून आणि चित्रपटांमधून काम केलेलं आहे. सूरज पारसनीस, संस्थेचा अनेक वर्ष विद्यार्थी, प्रतीकच्या भूमिकेत हा नृत्य अतिशय चांगला करत असे, त्यामुळे प्रेरणा इतक्याच त्यालाही टाळ्या मिळत होत्या. आणि तो आता आघाडीचा दिग्दर्शक आहे, त्याची थेटरॉन संस्था पण आहे. अश्विन फडके, अश्विन खूप लहानपणापासून या नाटकाशी जोडला गेलेला आहे. पहिल्यांदा तो गोट्या करत होता आणि सक्षम नंतर प्रतीकची भूमिका तो आता करायला लागलाय आणि त्यांनी बरेच प्रयोग केले. अभिराम जोशी, अभिरामनी सुद्धा बरेच प्रयोग केले आहेत. विशेषतः साताऱ्याचा प्रयोग अभिराम जोशी यांनी केलेला आहे. आर्य चंद्रात्रे हा आज येऊ शकलेला नाहीये, पण विशेषतः त्यांनी जत्रेतला प्रयोग सोलापूरचा त्यांनी केला होता. प्रतीक शंभरकर यांनी सुद्धा बरेच प्रयोग केलेले आहेत. शर्व दाते, आजच्या प्रयोगातला प्रतीक. शर्व दाते. अथर्व कर्वे, आज तो येऊ शकलेला नाहीये. अथर्व कर्वेची आई आज त्याच्या वतीनं सत्कार स्वीकारते आहे. त्याच्या आईनं कृपया रंगमंचावर येऊन सत्कार स्वीकारावा. अथर्व कर्वे हा देखील प्रतीकची भूमिका त्यांनी केली होती. आता प्रेरणा पारखी, श्वेता आंबिकर, शर्वरी धायगुडे, प्रियदर्शनी इंदलकर त्या आहेतच स्टेजवरती. मानसी भारती, क्षिप्रा मठाधिकारी, आदिश्री देशमुख, हर्षदा टिल्लू, मुग्धाली, अनया, तन्वी हळवे, स्नेहल पिंपळखरे या सगळ्या प्रेरणा होत्या. आता आपल्या पुढे प्रियदर्शनी इंदलकर या स्वीकारतायत. यांनी प्रेरणाची भूमिका केली होती. मुख्यतः बाहेरगावचे त्यांनी प्रयोग केले. सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, मिरज या ठिकाणी प्रियदर्शिनींनी भूमिका केल्या आणि आता त्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये आपण सगळेजण बघतो यांना आणि घरोघरी त्या पोहोचलेल्या आहेतच. ती फुलराणी या चित्रपटातही त्यांनी आता प्रमुख भूमिका केली होती. अनेक वेब सिरीजही त्या करतायत. प्रेरणा पारखी, श्वेता आंबिकर, शर्वरी धायगुडे काही या येऊ शकलेल्या नाहीयेत. मानसी भारती पण येऊ शकलेल्या नाहीत. आदिश्री देशमुख आजच्या प्रयोगातली छोटीशी भूमिका करते, पण मध्यंतरी तिने प्रेरणाची भूमिका केली होती. हर्षदा टिल्लू आजच्या प्रयोगातली प्रेरणा, जी हरहुन्नरी कलाकार आहे. मराठी हिंदी गाणी आपल्या शिळेतून सादर करते, एकपात्री कार्यक्रमही ती करते. सर्व गुणसंपन्न हर्षदा. कोणाची? अथर्व कर्वेची आई आलेली आहे का? आल्यात, कृपया त्यांनी त्याच्या वतीनं स्वीकार का. आता प्रमुख भूमिका म्हणजे आईच्या भूमिकेमध्ये दीपाली निरगुडकर मॅडम आणि शुभांगी कुलकर्णी, प्रिया अत्रे, अश्विनी बर्वे या तिघी आई होत्या. प्रिया अत्रे ताई काही येऊ शकलेल्या नाही. दीपाली निरगुडकर ताईंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण 100व्या प्रयोगातही पहिल्या प्रयोगातलीच आई आहेत. जास्तीत जास्त प्रयोगात आईची भूमिका त्यांनी साकारलेली आहे. शुभांगी कुलकर्णी, दीपाताई काही कारणाने ज्या वेळेला नव्हत्या त्यावेळी शुभांगी ताईंची त्यांनी ही भूमिका केली होती. आधी नाट्यवर्गाला खरं तर मदतनीस म्हणून या काम करायला आल्या होत्या. अश्विनी बर्वे मॅडम त्यांनीही काही प्रयोगांमध्ये आईची भूमिका केली होती. सगळ्यांचं अगदी जोरदार स्वागत व्हायला पाहिजे, टाळ्या व्हायलाच पाहिजे. आणि बाबा प्रकाश पारखी सर, प्रकाश पारखी नाट्यसंस्कार कला अकादमीचे सर्व आधारस्तंभ आणि यांनी 100 पैकी 97 प्रयोगांमध्ये बाबाची भूमिका केलेली आहे.
फक्त 1 वर्ष ते अमेरिकेत गेलेले असताना बीडचा प्रयोग चालून आला आणि त्यावेळेला अमोल जाधव यांना ती भूमिका करायला लागली. अमोल जाधव यांनाही मी विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावर येऊन सत्कार स्वीकारावा. आताच मी सांगितलं तसं अमोल जाधव यांनी 3 प्रयोगांमध्ये बाबांची भूमिका केली. आता लाईट्सही करतात ते. आता मामा डॉक्टर कमलेश सोमण जे काही कारणांनी आज येऊ शकलेले नाहीयेत, पण ते अगदी आपले पहिले मामा कमलेश सोमण यांनी भूमिका केली होती. अतिशय चांगले लेखक दिग्दर्शक, त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती आणि त्यानंतर मात्र काही कारणामुळे त्यांना ही भूमिका करायला मिळाली नव्हती. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांचं खरं तर मन इकडेच आहे असं त्यांनी त्याच्यात म्हणलेलं आहे. आता अरुण पटवर्धन, जास्तीत जास्त प्रयोगांमध्ये मामांची भूमिका त्यांनी केलेली आहे आणि आजच्याही प्रयोगात जे मामा आहेत ते अरुण पटवर्धनजी. मुकुंद तेलीचरी यांनीही मामाची भूमिका केली, पण मागच्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. साने गुरुजी कथामालेचे ते खंदे कार्यकर्ते होते आणि संपूर्ण भारतभर ते कथाकथन करत असत. आता पुढची भूमिका गोट्या. प्रतीक बेल्हर, अश्विन फडके तर मगाशी येऊन गेला कारण त्यांनी प्रतीकची पण भूमिका केली. मनीष विप्रदास, तुषार भारती, श्रीनिवास ढवळे, अनिकेत चांदोरकर, ओमकार देशपांडे, श्रीजय देशपांडे, अभिषेक गिरी एकेकानी यायला हरकत नाहीये. प्रतीक बेल्हर हा पहिल्या प्रयोगातला गोट्या. त्यांनी पण काही प्रयोगांमध्ये गोट्याची भूमिका केली. आता त्याचा स्वतःचा कारखाना आहे. आमचे आजचे जे मोमेंटो आहेत हे त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. मनीष विप्रदास हे येऊ शकलेले नाहीयेत. श्रीनिवास ढवळे अनेक प्रयोगांमध्ये गोट्याची भूमिका त्यांनी केलेली आहे. अनिकेत चांदोरकर अनेक प्रयोगांमध्ये गोट्याची भूमिका केली होती. याची नवीन बॅकस्टेज पार्श्वसंगीत आणि यासाठी सहाय्य करत होती. हे दोघेही बहीण भाऊ बरीच वर्ष संस्थेशी निगडीत होते. आता अनिकेत परदेशात आहे त्यामुळे तो आज येऊ शकलेला नाही, पण त्याची आई हा बहीण त्याचा सत्कार स्वीकारते त्याच्या वतीनं, अनिकेतच्या वतीनं. ओमकार देशपांडे संस्थेचा विद्यार्थी, अनेक प्रयोगांमध्ये त्यांनी गोट्या तर केलंच, त्याचे वडील नेपथ्याचा भाग बघत होते आणि आता ओमकार संस्थेच्या आजोबांच्या धमाल गोष्टी या नाटकाचं दिग्दर्शन करतो आहे. श्रीजय देशपांडे, ओमकार देशपांडे आता आलेला आहे. मी आताच मगाशी म्हणत तसं आजोबांच्या धमाल गोष्टी या नाटकाचे दिग्दर्शन करतो आहे. अनेक नाटकांमध्ये गोट्याची भूमिका केली. श्रीजय देशपांडे आजच्या नाटकातला गोट्या संस्थेचा विद्यार्थी. गाडी फॉलोईंग खूप आहे. अनेक नाट्यचित्रांमध्ये त्याला बक्षिसं मिळालेली आहेत असा हळूहळू कलाकार. आता रंगमंच सहाय्यक, कारण या सगळ्याला जोड लागते सहाय्यकांची. तर संजय दावरा ते काही कारणामुळे येऊ शकलेले नाहीत, पण अनेक प्रयोगांमध्ये पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, बॅकस्टेज या सर्व बाजू त्यांनी सांभाळल्या होत्या. आणि संजय दावरा हे आघाडीचे चित्रपट निर्माते आहेत. पुणे मुंबई पुणे चित्रपटांमध्ये ते आपल्या सर्वांना माहिती असतीलच. यानंतर गौरी चांदोरकर यांनी कृपया रंगमंचावर येऊन, मगाशी सांगितल्याप्रमाणे अनिकेतची बहीण, आणि यांनी आपल्या संस्थेमध्ये अनेक वर्ष या होत्या, पहिल्या प्रयोगापासून होत्या आणि गौरीने सुद्धा अनेक वर्ष बॅकस्टेज सांभाळलेला आहे. प्रसाद कुलकर्णी सर संस्थेचा पहिला विद्यार्थी म्हणायला हरकत नाही. तो वयाच्या 4थ्या-5व्या वर्षापासून संस्थेशी निगडीत आहे. संस्थेच्या लबाड नाटका या नाटकात त्यांनी अनेक प्रकाश योजना केलेल्या आहेत. आणि आता गाजत असलेल्या जीर्णोद्धार या नाटकाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आता परवा बराच पाऊस पडला त्या नाटकावरती, पण महाराष्ट्रभर अनेक बक्षिसं या नाटकाने मिळवलेली आहेत. तेजस देवधर पण आज येऊ शकलेला नाही, पण आपल्याला नाव हे खूप परिचित आहे. पुण्यातला आघाडीचा प्रकाश योजनाकार, त्यांनी आपली सुरुवात ही ढबुडोल पासूनच केली होती. मयुरेश काळे त्यांची पण एक संस्था आहे, तो इव्हेंट मॅनेजमेंट करतो. आपल्या अनेक प्रयोगांचं मॅनेजमेंट आणि बॅकस्टेज मयुरेश काळे, लाईट्स सुद्धा त्यांनी सांभाळलेले आहेत. मयुरेश काळेंनी कृपया रंगमंचावर यावं. त्यानंतर सुधीर फडतरे यांनी कृपया रंगमंचावर यावं. भरतनाट्यमध्ये म्हटलं की सुधीर फडतरे यांच्यावर अवलंबून राहावं लागायचं.
आपल्या या ढबू ढोलचे जास्तीत जास्त प्रयोग भरतनाट्य मंदिर इथं झालेले आहेत. तिथे ध्वनी यंत्रणा सांभाळणं, प्रकाश योजनेसाठी सगळं साहित्य उपलब्ध करून देणं, यासाठी सुधीर यांची नेहमीच मदत होते. सुधीर फडतरे. पुष्कर देशपांडे यांनी कृपया रंगमंचावर यावं. पुष्कर देशपांडे संस्थेत पालक म्हणून खरं तर आले आणि आता संस्थेच्या कार्यकारिणीवरती आहेत. अनेक वेळेला त्यांनी नेपथ्याचे राज्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ढबूढोलचाही सेट त्यांनी अनेकदा तयार केलेला आहे. त्यामुळे सेट तयार करून ते वापरणं हे काम पुष्कर यांनी केलेलं आहे. यानंतर मी रवी कुलकर्णी आणि सौ कुलकर्णी यांना कृपया रंगमंचावर बोलावते. ते म्हणजे सक्षमचे बाबा. ही किती छान ओळख आहे ना, सक्षमचे आई बाबा. कितीतरी पालक या प्रयोगाच्या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. प्रयोग व्यवस्थापन रवी कुलकर्णी आणि सौ कुलकर्णी रंगमंचाची मागची बाजू यांनी कायम सांभाळलेली आहे आणि बालनाट्याचे प्रयोग यशस्वी होण्याकरता मदत केली आहे. बरेचदा नाटकाचा सराव सुद्धा सक्षमच्या घरीच व्हायचा आणि एका नाटकाचं शूटिंग सुद्धा त्याच्या घरी झालेलं होतं. श्री व सौ रवी कुलकर्णी. टाळ्या जरा कमी पडतात, थोड्या टाळ्या आपण जोरदार वाजवायला हव्या. आता खूप महत्वाचं म्हणायला गेलं तर जितेंद्र सुतार, रामा धावरे आणि विठ्ठल यांना मी रंगमंचावर बोलावते. त्यांचा सत्कार करूया आपण. ही सगळी भरतची बॅकस्टेजची मंडळी आहेत. हे सगळे ढबू ढोलचा प्रयोग असला की भरतनाट्य मंदिरला सेट लावणं, त्याकरता लेबर उपस्थित करून देणं, उपलब्ध करून देणं, हे सगळं तत्परतेने करतात. भरतचे सगळे प्रयोग यशस्वी होण्यामागे या तिघांचा वाटा आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी. भरतनाट्य मंदिर हे खरं तर सगळ्यांचं मंदिरच आहे आणि या मंदिरामध्ये प्रयोग केला तर तो देवापर्यंत पोहोचतो अशी आपली सगळ्यांची भावना असते. त्यामुळे भरतनाट्य मंदिरासाठीही आपण स्मृतिचिन्ह देत आहोत. पण आज त्यांच्याकडनं कोणी येऊ शकलेलं नाहीये. तसंच मनोरंजनला आपण सत्कार करत आहोत त्यांचाही. अगदी सुरुवातीच्या काळापासून नाटकांचं सगळं साहित्य पुरवणारे, जाहिरात करणारी अशी मनोरंजन ही संस्था आहे. त्या संस्थेकडनं येऊन आपण सत्कार स्वीकारावा. त्यांच्या मोहन कुलकर्णी यांचं त्यांच्या सहकार्य कायम मिळालेलं आहे. मोहन कुलकर्णी यांनी येऊन कृपया सत्कार स्वीकारावा. ओके. सौरभ शिंदे हा सुद्धा आज येऊ शकलेला नाहीये, पण काही काळ सौरभ म्हणजे सबकुच असं होतं. म्हणजे सेट लावणं असू दे, साऊंड सिस्टीम, पार्श्वसंगीत ऑपरेट करायला, लाईट्स ऑपरेट करायला सौरभने अनेक प्रयोगांमध्ये अंग मेहनत केली असं म्हणायला हरकत नाही. आता कापरे यांचा सत्कार करण्यात येतोय. कापरे म्हणलं की भरत नाट्य मंदिरची बुकिंग विंडो चेहऱ्यासमोर आणा. बुकिंगचं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. यानंतर सौ लिनी फडके. लिनी फडके यांनी कृपया रंगमंचावर यावं. पालकांचं या संस्थेला खूप सहकार्य लाभतं, पण सगळ्यात जास्त सहकार्य जर कोणाचं लाभलं असेल तर त्या लिनी फडके यांचं लाभलंय. एक तर त्यांचा मुलगा अश्विन, गोट्या आणि प्रतीकच्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या. आणि प्रयोग व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे प्रयोग मिळवणं, आणि ज्यामुळे संस्थेला आर्थिक फायदाही झाला. त्यामुळे पुढे काही प्रयोग आपण करू शकलो. हे मोठं काम लिनी फडके यांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होईल पाहिजे. सेटचे जम्मड. आजचा सेट किंवा पिंपरी चिंचवडला प्रयोग असेल, तिथला सेट असू दे, बालगंधर्व असू दे, यशवंतराव चव्हाण, तिथे येऊन सेट लावणं, उभं करणं, मुख्य म्हणजे व्यावसायिक तर त्यांनी कधीही आपल्याकडनं घेतलेले नाही. त्याबद्दल आपण त्यांचे अतिशय ऋणी आहोत. महेश लिमये संस्थेचा जुना विद्यार्थी, संस्थेबद्दल प्रचंड आस्था. आमच्या संस्थेतून वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी गेले. हा ध्वनिमुद्रण हे क्षेत्र त्यांनी निवडलं. पुण्यातला आघाडीचा मल्हार स्टुडिओ त्याचा आहे. त्यामध्ये व्यावसायिक तसंच चित्रपटाचं ध्वनिमुद्रणाचं तो काम करतो. ढबू ढोलचं पहिलं पार्श्वसंगीत असेल किंवा ढबू ढोलचं गाणं, टायटल सॉन्ग आपण म्हणू शकतो, त्यांनी नाटकात ऍड केलेलं आहे. आज बहुतेक ते येऊ शकलेले नाहीयेत. चैतन्य आडकर.
जेव्हा डब्बू डोलचं टायटल सॉन्ग करायचं ठरवलं तेव्हा त्याला चाल संगीत देणं आवश्यक होतं. चैतन्य आडकर यांनी अतिशय कमी वेळात संगीत आणि चाल बांधली होती. चैतन्य आडकर यांचा सत्कार करण्यात यावा. त्यानंतर शरदराज भगत आजच्या प्रयोगाचे रंगभूषाकार आणि अनेक प्रयोगांची रंगभूषा त्यांनी केलेली आहे असे शरदराज भगत. योगेश सातपुते आताच्या प्रयोगाचं पार्श्वसंगीत संयोजन ज्याचं आहे, अनेक प्रयोग त्यांनी पार्श्वसंगीत संयोजन केलं असे योगेश सातपुते. आता पूजा पारखी नाट्यसंस्कार कला अकादमीत कित्येक जण आले आणि ते यशस्वी कलाकार, लेखक, नेपथ्यकार, प्रकाश योजना दिग्दर्शक झाले. याची हे बेहिशोबी असलं तरी बाकी आर्थिक ताळमेळ लावण्याचं काम म्हणजे फायनान्शियल जबाबदारी पूजा पारखी म्हणजे सरांची सून, खरं तर तिला मुलीच म्हणतात, त्या बघतात. प्रतीक खेडकर संस्थेचा प्रकाश योजना हा भाग ज्यांनी सांभाळला आहे ते प्रतीक खेडकर. या नाटकाचंही त्यांनी प्रकाश योजना सांभाळलेली आहे. कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. या नाटकाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका विनिता पिंपळकरे मॅडम, त्यांचा सत्कार करण्यात यावा. आणि विनिता पिंपळकरे ज्यांचा सत्कार झाला आहे आणि ज्यांना पिशवी मिळाली नसेल त्यांनी कृपया आमच्या जे आहेत सदस्य त्यांच्याकडनं कृपया घ्यावी. कृपया मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. आता आपल्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या नीलम उदय शिर्के सामंत यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. वादळवाट, असंभव, साहेब बीबी आणि मी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. एकपात्री नाटकांमधून सुरू झालेला हा प्रवास आता पुढे मालिका आणि चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ॲडव्होकेट शालिनी, हसाचकटपू, राजा शिवछत्रपती, चार चौघी या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. विनोदी भूमिकांबरोबरच अनेक गंभीर भूमिकाही त्यांनी साकारलेल्या आहेत. असंभव मालिकेतल्या इंदुमती या पात्राला विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर अनेक सिनेमांमध्येही त्या झळकलेल्या आहेत. पछाडलेला क्षण, जगमातली बायको केली, तेंडुलकर आऊट, डटिंग धिंगाणा या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. आणि अभिनयच नाही तर निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तर मी नीलमताई शिर्के सामंत यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन 2 शब्द बोलावे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण का पुढच्या अंकाची सगळ्यांना उत्सुकता आहे. पुण्यात येऊन खूप बरं वाटलं. सरांच्या विनंतीवरनं आले आणि सगळ्यात जास्त आनंद हा झाला की हातातलं मोबाईल आणि गॅजेट सोडून एवढी लहान मुलं नाट्यगृहात एवढ्या वर्षांनी बघायला मिळाली. बालरंगभूमीची जादू आहे कदाचित, आणि ही जादू अशीच पसरत राहावी आणि ह्याच मुलांनी इतर मुलांनाही संदेश देऊन नाट्यगृहात येऊन लाईव्ह कलाकारांना त्यांच्या अभिनयाला बघावं आणि रंगभूमीचा अनुभव घ्यावा अशी तरी माझी इच्छा आहे. बालरंगभूमीच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली आहे थोडं काम करण्याची. माझ्या लायक काही काम असेल तर नक्की सर सांगा. सरांनी केलेला जो उपक्रमच म्हणायला पाहिजे आमच्या भाषेत, कारण का 100 प्रयोग करणं आणि एवढ्या कलाकारांना एकत्र बांधून ठेवणं आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांनाही खेळवून ठेवणं, म्हणजे खरं तर पुणं तिथे काय होणं, म्हणजे पुण्यात एव्हरीथिंग इज पॉसिबल जे म्हणतात तसं बालनाट्याचंही एवढं प्रेक्षक हा पुण्यातच बघायला मिळतो हे आश्चर्य आहे. आज मला इथे बोलवलं, एवढ्या सगळ्यांचा सत्कार करायचा मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर तुमच्या संस्थेलाही खूप धन्यवाद. 100 झालेले आहेत. पुढच्या 1000 प्रयोगाला मला नक्की बोलवा, विसरू नका. त्यामुळे 1000 प्रयोग असेच फटाफट होऊन जाऊ देत आणि आम्ही देखील इथे पाहुणे म्हणून परत येऊ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच. चला मग काहीतरी बोलायचं. प्रयोगाला उशीर झाल्यामुळे सर्व पाहुण्यांनी सांगितलं की आम्ही काही बोलणार नाहीये, परंतु भाऊसाहेब भोईर एक निवेदन करणार आहेत. भाऊसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं निवेदन करावं.
रंगमंचावर पाहत होतो गेली 22 वर्षातील ज्यांनी या नाटकामध्ये काम केलेलं होतं त्यांचं बालवय आणि आत्ताचं वय असं प्रवास बघत होता. हे एक लक्षात आलं प्रकर्षानं की बालमनाचे संस्कार करता करता सरांचं वय मात्र तसंच राहिलेलं आहे आणि ते त्यामुळे असेच चिरकाल तरुण राहावेत तर अनेक पिढींना एक दिशा मिळेल. निश्चितपणे मी वेळ घेणार नाही. सर्वांना पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे 100वं नाट्य संमेलन आपल्याला मिळालेलं आहे आणि नीलमताईंच्या संमतीनं नीलमताई आणि आम्ही सर्वजण मिळून जे बंद पडलेलं अखिल भारतीय बालनाट्य संमेलन जे आहे ते आपण सुरू करायचं आहे. त्याचं नेतृत्व तुम्ही करायचं आहे आणि रत्नागिरी पहिलं राहील आणि नाट्य संमेलनामध्ये 1 दिवस पूर्ण बालनाट्यासाठी रंगमंच राहील. धन्यवाद. कृपया माईंनी वरती यावा. माई शेळके यांचा सत्कार राहिलेला आहे. जागे अभावी आपण त्यांना वर बोलवू शकलो नव्हतो पण जोरदार टाळ्यांनी त्यांचंही अखिल भारतीय नाट्य परिषद शिरूरच्या त्या अध्यक्ष आहेत. तसंच बालरंगभूमी परिषद पुणे शाखेच्या पण अध्यक्ष आहेत. त्यामुळे आज सगळी बालरंगभूमी इथं अवतरलेली आहे. बालरंगभूमीच्या नियामक मंडळावरती जे असलेल्या सदस्या सरांचा सत्कार त्यांना करायची त्यांनी इच्छा दर्शवली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरं तर प्रत्येकाच्याच मनात सरांविषयीचं प्रेम आहे, आदर आहे आणि याच भावना आहेत की म्हणजे इतके जण येऊन त्यांना नमस्कार करत असतात. आता इतक्या पिढ्या मिळवलेल्या आहेत. मला सगळं आज नाट्यगृहातच आई झालेल्या आता आजी झालेल्या आहेत, मुलं आहेत, त्यांना आता मोठी मुलं झालेली आहेत. सगळ्या पिढ्या एकत्र बघतोय आज आपण. आईचा वाढदिवस केक आणलेला नव्हता पण आपल्या आजच्या नाटकातली हर्षदा तिनं केक आणलेला आहे करून. तर आपण आज केक कटिंग करूया. 100व्या प्रयोगानिमित्त तोंड गोड करूया. ढबू ढो